आयुष्यामध्ये बाकीचं काही चार्जिंग असो अगर नसो, पण मोबाईलची बॅटरी मात्र चार्जिंग असलीच पाहिजे. डेरिव्हेटिव्हला डिफरन्शिएशन असं पण म्हणतो, पण दोघांमध्ये एक छोटासा फरक आहे. तो छोटासा फरक आपण समजून घेऊया. आणि मुलांना हे मोस्ट ऑफ द, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, मुलांना हे माहीत नाही. ठीक आहे. रिअल लाईफ एक्झाम्पल जर बघायला गेले तर रिअल लाईफ एक्झाम्पल एवढे आहेत, जर मी सांगायलाच लागलो तर दिवसच काय, आयुष्य पण कमी पडेल. स्क्रीनवरती पुन्हा एकदा बघितलं तर त्यावेळेस तुमच्या गाडीचं स्पीड होतं 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे आता बघा स्पीड काय झालं, इथं स्पीड कमी होतं, कमी रेट होता स्पीडचा. इथं काय झालं, इथं स्पीडचा रेट काय झाला, जास्त झालेला आहे. आणि हा जो रेट बदलतो कमी जास्त, त्यालाच आपण काय म्हणतो, डेरिव्हेटिव्ह. शेअर मार्केटमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल शेअर मार्केटमध्ये जी किंमत जास्त किंवा कमी होता, तर बेटा ही 10th पर्यंत डेप्रिशन ठीक आहे, पण ऍक्च्युअली याचं मिनिंग आहे बेटा. हॅलो एव्हरीवन, मी शैलेश सर तुमच्या डिमांडवरती आज 12th चॅप्टर म्हणजेच डेरिव्हेटिव्ह घेऊन आलेलो आहे. काही मुलांनी म्हणलं होतं की सर तुम्ही 10वीचा एक चॅप्टर पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे, तसंच आमचा 12th एक चॅप्टर पण तुम्ही घ्या आणि कॅल्क्युलसचा पार्ट मोस्ट ऑफ द मुलांनी रिकमेंडेड केला होता. तर त्यांच्या डिमांडवरती आपण डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर घेत आहोत. ठीक आहे. सो बघा, डेरिव्हेटिव्ह चॅप्टर हा असा चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये बोर्डवरती जवळजवळ 8 ते 10 मार्कावरती क्वेश्चन्स विचारले जातात. आणि महत्वाचं म्हणजे सीईटी मध्ये याच्यावरती 4 ते 5 क्वेश्चन्स सीईटी वरती येतात. तर बघा, खूप महत्वाचं चॅप्टर आहे. सुरुवातीला आपण समजून घेणार आहे. सुरुवातीला आपण लगेच एक्झाम्पल्स फॉर्म्युले नाही करणार. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे असतं काय हे आपण आज बघणार आहोत. तर बघा, डेरिव्हेटिव्ह सुरुवात करूया आपण आपल्या चॅप्टरला म्हणजेच डेरिव्हेटिव्हला. तर बघा, डेरिव्हेटिव्ह आणि डिफरन्शिएशन असे दोन वर्ड्स आहेत. आपण डेरिव्हेटिव्हला डिफरन्शिएशन असं पण म्हणतो, पण दोघांमध्ये एक छोटासा फरक आहे. तो छोटासा फरक आपण समजून घेऊया. आणि मुलांना हे मोस्ट ऑफ द, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, मुलांना हे माहीत नाही. ठीक आहे. सो बघा, डिफरन्शिएशन काय असतं. डिफरन्शिएशन काय असतं बघा, तर एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. म्हणजेच काय रे, फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढण्याची ती प्रक्रिया आहे बेटा, लक्षात ठेवा. डिफरन्शिएशन काय आहे, एक प्रक्रिया आहे, फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढण्याची प्रक्रिया. ठीक आहे. आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं रे, आपण जे डिफरन्शिएशन करतो त्याच्यानंतर जे आपल्याला उत्तर भेटतं ते म्हणजे काय असतं, आपलं डेरिव्हेटिव्ह असतं. बघा, समजून घ्या, समजून घ्या, डेरिव्हेटिव्ह आणि डिफरन्शिएशन मधला फरक समजून घ्या. दोन्ही गोष्टी जवळजवळ सिमिलर आहेत, पण एक छोटासा फरक काय असतो, तर डिफरन्शिएशन म्हणजे काय रे, प्रक्रिया आहे. फंक्शनचं जे आपण डेरिव्हेटिव्ह काढत असतो त्याची जी प्रोसेस असते ते डिफरन्शिएशन असतं. आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं, जे डिफरन्शिएशन केल्यानंतर जे आपल्याला उत्तर मिळतं ते आपलं काय असतं रे, डेरिव्हेटिव्ह असतं. यालाच आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. तर बघा, मी एक फंक्शन घेतोय. समजा समजा मी एक फंक्शन घेतलं. आता एक्झाम्पल थ्रू आपण याला समजून घेऊया. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय करूया, एक्स स्क्वेअर. हे मी फंक्शन घेतलेलं आहे. तर डिफरन्शिएशन काय म्हणतो बघा, डिफरन्शिएशन काय म्हणतो, डिफरन्शिएशन म्हणजे काय बघा, डिफरन्शिएशन डिफरन्शिएशन म्हणजे म्हणजे डिफरन्शिएशन म्हणजे काय बघ, डिफरन्शिएशन म्हणजे काय रे, फंक्शनचे म्हणजे काय रे, फंक्शन म्हणजे कोण आहे आता, एक्स स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह काढण्याची प्रक्रिया आहे बेटा. ठीक आहे. सो डिफरन्शिएशन म्हणजे काय रे, एक्स स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह काढण्याची प्रक्रिया. मग डेरिव्हेटिव्ह काय असतं बघा, डेरिव्हेटिव्ह काय असतं, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आहे बघा, डेरिव्हेटिव्ह म्हणजे म्हणजे थोडक्यात जे आपण करतो ना, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं, 2x. तर 2x इज द डेरिव्हेटिव्ह. आणि एक्स स्क्वेअर काढण्याची जी प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे, त्याला आपण डिफरन्शिएशन असं म्हणतो. तर हा मोस्ट ऑफ द फरक मुलांना कळत नाही. आणि हे बघा, सिंपल भाषेमध्ये जर समजून सांगायचं झालं तर डिफरन्शिएशन ही एक प्रोसेस आहे आणि डेरिव्हेटिव्ह हे त्या प्रोसेसचं उत्तर म्हणजेच आन्सर. तर अजून आपल्याला एक्झाम्पल्स घेऊन आपण बघणार आहोत. रिअल लाईफ एक्झाम्पल्स काय असतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. डेरिव्हेटिव्हचं ऍक्च्युअल मध्ये मिनिंग काय आहे हे पण आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर सुरुवात आपल्याला या वेने करायची आहे की डेरिव्हेटिव्ह आणि डिफरन्शिएशन मधला डिफरन्स कळणं खूप गरजेचं आहे. सो जर समजलं असेल तर लगेच नोट डाऊन करून घ्या. आपण लगेच डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, त्याचं मिनिंग काय आहे, रिअल लाईफ एक्झाम्पल्स काय असतात, सगळ्या गोष्टी आज पूर्णपणे कॉन्सेप्ट होणार आहे या लेक्चरमध्ये. आणि नंतरच आपले फॉर्म्युले आणि एक्झाम्पल होतील. तुम्हाला माहित आहे आपलं लेक्चर सुरुवातीला
त्याचं ऍप्लिकेशन काय असतं, कॉन्सेप्ट काय असतो, असं आपली सुरुवात करतो. आपण फॉर्म्युला आणि एक्झाम्पलने सुरुवात करत नाही, कारण की समजून घेऊन शिकणं हे आपलं उद्देश आहे या युट्यूब चॅनलचं. सो नोट डाऊन. आय होप की तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि डिप्रिशिएशन मधला फरक समजला असेल. तर चला लगेच आता डेरिव्हेटिव्हचं मिनिंग काय असतं, त्याचे रिअल लाईफ एक्झाम्पल काय असतात आपण बघून घेऊया. तर बघा, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं ऍक्च्युअली मध्ये. तर सिंपल आहे खूप. इट मीन्स rate of change of one quantity with respect to other. ठीक आहे. तर बघा याचं मिनिंग काय आहे. इट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी, म्हणजे रेट चेंज होण्याच्या एका क्वांटिटीचा रेट विथ रिस्पेक्ट टू ला अदर क्वांटिटी. तर आता याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण रोज गाडी चालवतो. सगळेजण गाडी चालवतात. कुणी फोर व्हीलर चालवतं, कुणी टू व्हीलर चालवतं, तर कुणी रेल्वे पण आहे. ठीक आहे ना, आपलं एरोप्लेन पण आहे. तर अशा गोष्टी आहेत. तर बघा त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली त्याला स्पीड असतं. काय असतं रे, स्पीड असतं. तर रिअल लाईफ जर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं, समजून घ्या रिअल लाईफ एक्झाम्पल्स. तर त्याच्यामधलं मी पहिलं एक्झाम्पल घेतोय, जे म्हणजे आहे स्पीडचं. म्हणजे आता आपण समजून घेऊया. बघा, मुलांना माहित नसतं की डेरिव्हेटिव्हचा ऍक्च्युअल मध्ये यूज कुठं आहे किंवा डेरिव्हेटिव्ह कुठं असतं. तर तुम्हाला आज मी दाखवतो की डेरिव्हेटिव्ह कुठं असतं. या चला सगळेजण याकडे बघा. काय करायचंय, समजा मी एक कार घेतली, गाडी आपली. कार म्हणजे काय रे, फॉर एक्झाम्पल गाडी, 4 चाकी आपली गाडी असते. तर समजा की कार गाडीने तुम्ही 200 किलोमीटर प्रवास करताय. काय करताय तुम्ही, 200 किलोमीटरचा प्रवास. गाडी काय रे, 200 किलोमीटरचा प्रवास करते असं आपण समजूया. तर मला सांगा, ज्यावेळेस आपण 200 किलोमीटरचा प्रवास करत असेल आपण, बघा इथून आपलं इनिशियल पॉईंट असेल आपला, आणि हा जे असेल तुमचं डेस्टिनेशन, म्हणजे काय तुमचं फायनल पॉईंट, जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे. तर यातलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, आपलं 200 किलोमीटर आहे. ठीक आहे. मग मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही इथून गाडी चालू केली. ठीक आहे, गाडी काढूया मस्तपैकी, एक गाडी काढूया आपण. ठीक आहे, तर गाडी काढूया आपण एक. हा, तर ही आपली गाडी आहे. ठीक आहे ना. तर तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला गाडी चालू करता, त्यावेळेस इनिशियल पॉईंटला त्याचं स्पीड किती असतं. बघा कॉन्सेप्ट काय होतो पहिल्यांदा समजून घेऊया. इनिशियल पॉईंटला त्याचं स्पीड किती असतं, 0 असतं. तुम्ही गाडी स्टार्ट केली. गाडी स्टार्ट केल्यानंतर काय होईल, स्पीड झालं ना तुमचं 10, 20, 30, बरोबर ना. तुम्ही हळूहळू स्पीड काय करता, वाढवता. जर ट्रॅफिक कमी असेल तर स्पीड आपलं जास्त असतं, म्हणजे जवळजवळ आपलं 60 किलोमीटर पर आवर, 80 किलोमीटर पर आवर. ट्रॅफिक जास्त असलं तर काय होतं रे, म्हणजे अडथळा आल्यानंतर आपलं काय होतं, स्पीड कमी होतो. मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा फक्त इथं, ज्यावेळेस आपण गाडी चालू करतो, याचाच अर्थ काय रे, ए पासून मला बी पर्यंत पोहोचण्यासाठी आपलं स्पीड कॉन्स्टंट राहतं का, आपलं स्पीड एकसारखं राहतं का. समजा इथं आल्यानंतर तुमचं 100 किलोमीटर पर आवर झालं आणि तुम्ही पूर्ण गाडी 100 किलोमीटर पर आवरने चालवलेली आहे, असं होतं नाही. तर ते स्पीड जे कमी जास्त रेटनं बदलत असतं ना, ते म्हणजे काय असतं बेटा, डेरिव्हेटिव्ह असतं. बघा फॉर एक्झाम्पल, आता समजा तुम्ही बी पॉईंटला, समजा तुम्ही ए वरनं काय केलं, एक पॉईंट पी आला. ज्यावेळेस ह्या पॉईंटला आला तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला कळलं की तुमच्या स्क्रीनवरती स्पीड दिसतंय. सो स्पीड काय रे, 30 किलोमीटर पर आवर. तुम्हाला बघा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे फील करा स्पीडोमीटर सगळ्यांच्या गाडीमध्ये असतो, येस ऑर नो. आणि त्याच्यावरती स्पीडोमीटरवरती आपल्याला जो स्पीड दाखवत असतं, ते म्हणजेच काय रे बेटा, जे स्पीड दाखवलेलं आहे ते म्हणजेच काय असतं, तो तो त्या त्या क्षणाचा काय असतो रे, डेरिव्हेटिव्ह असतो बेटा. ठीक आहे. बघा या पॉईंटला आला तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला कळालं की 30 किलोमीटर पर आवर. ठीक आहे ना. तुम्ही पुढच्या पॉईंटला गेला, समजा क्यू पॉईंटला गेल्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती पुन्हा एकदा बघितलं, तर त्यावेळेस तुमच्या गाडीचं स्पीड होतं 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे आता बघा स्पीड काय झालं, इथं स्पीड कमी होतं, कमी रेट होता स्पीडचा. इथं काय झालं, इथं स्पीडचा रेट काय झाला, जास्त झालेला आहे. आणि हा जो रेट बदलतो कमी जास्त, त्यालाच आपण काय म्हणतो, डेरिव्हेटिव्ह म्हणतो. म्हणजे पी या पॉइंटचा हा डेरिव्हेटिव्ह आहे. हा 60 किलोमीटर आवर या क्यू पॉइंटचा, म्हणजे तो
त्या क्षणाचा काय असतो, डेरिव्हेटिव्ह असतो बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे, 60 किलोमीटर पर आवर. अशी करत 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 तुमच्या स्पीड काय होतं, तर कमी जास्त कमी जास्त 60 झालं तर कधी 40 किलोमीटर पर आवर होईल का, म्हणजे स्पीडचं कमी जास्त रेटनं बदलणं म्हणजेच काय असतं बेटा, डेरिव्हेटिव्ह असतं. सो इथून पुढे लक्षात ठेवा, इथून पुढे कधी पण तुम्ही गाडीचा तुमच्या किंवा स्कूटीचा आपले टू व्हीलर त्याच्यावरती जे स्पीडोमीटर असतात, स्पीडोमीटर जे तुम्हाला दाखवतं ना 30 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर पर आवर, 50 किलोमीटर पर आवर, 100 किलोमीटर पर आवर, तो त्या क्षणाचा डेरिव्हेटिव्ह असतो. समजलं? समजलं का? आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. तर हे जे आहेत हे त्या क्षणाचे हे जे पॉइंट आहेत बेटा, क्षण आहे तुमचा पी क्यू. आता हा हाय ना, हा पी म्हणजे काय रे, तुम्ही गाडी ट्रॅव्हल करून आलेला आहे, चालवलेली गाडी. हा पी म्हणजे काय, थोडक्यात तुमचा क्षण असतो बेटा, क्षण म्हणजे मुवमेंट. शॉर्टकट काय रे, मुवमेंट. मुवमेंट आहे तो, त्या मुवमेंटचा हा डेरिव्हेटिव्ह. क्लिअर आहे? क्लिअर आहे सगळ्यांचं? सगळ्यांचा पॉईंट क्लिअर आहे का सांगा? क्यू क्यू आपला काय रे, क्षण आहे, आपल्या आयुष्यातला क्षण आहे तो. तो या क्षणाचा हा काय असतो, डेरिव्हेटिव्ह असतो. सिमिलरली आर जो आहे, आर ला आता किती आहे, तुमचा स्पीड किती आहे रे, 40 किलोमीटर पर आवर. तर या क्षणाचा हा काय रे, डेरिव्हेटिव्ह आहे. लक्षात ठेवा मुलांनो. ठीक आहे ना? सो आय होप की तुम्हाला समजलं असेल की ऍक्च्युअल मध्ये डेरिव्हेटिव्ह काय असतं. समजलं का? समजलं? किती जणांना समजलेलं आहे बघा. अजून पण सांगतो बघा. लक्षात काय ठेवायचं, आपला स्पीडोमीटर. स्पीडोमीटर मधलं जे स्पीड दाखवत असतं तो त्या क्षणाचा डेरिव्हेटिव्ह असतो. म्हणजेच थोडक्यात काय झालं बघा, आतापर्यंत आपण टेन्थ पर्यंत स्पीड इज इक्वल टू काय म्हणत आलोय डिस्टन्स अपॉन टाइम. तर बेटा ही 10th पर्यंत डेफिनेशन ठीक आहे, पण ऍक्च्युअली याचं मिनिंग आहे बेटा, मिनिंग आहे स्पीड इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर हा म्हणजेच काय असतो बेटा, सो स्पीड स्पीड दुसरं तिसरं काही नसून स्पीड म्हणजेच काय बेटा, काय रे, तर तर तो तुमचा तो तुमचा तो तुमचा त्या क्षणाचा डेरिव्हेटिव्ह आहे. आय होप की तुम्हाला नक्कीच समजलं असेल की ऍक्च्युअल मध्ये डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं. आणि ज्यांनी हा व्हिडिओ आता बघितला असेल त्यांना इथून पुढे हे समजेल की ज्यावेळेस पण ते गाडी चालवतील त्यांना स्पीडोमीटर दिसेल, आणि स्पीडोमीटर दिसला की तुम्हाला समजेल की हेच आपलं डेरिव्हेटिव्ह आहे. सो नोट डाऊन. होप की तुम्हाला डेरिव्हेटिव्हचं पहिलं एक्झाम्पल समजलं असेल, रिअल लाईफ वालं. तर आता रिअल लाईफ मधलं दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे, तर सगळ्यांनाच माहित आहे, सगळ्यांची आवडती गोष्ट ती म्हणजे शेअर मार्केट. ते म्हणजे काय रे, शेअर मार्केट. तर सगळेजणच आता अलीकडे शेअर मार्केट हा जो पॅरामीटर आहे याच्यामध्ये सगळेजण उतरलेले आहेत. तर शेअर मार्केटमध्ये जी किंमत कमी जास्त होत असते, येस ऑर नो. शेअर मार्केटमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल शेअर मार्केटमध्ये जी किंमत जास्त किंवा कमी होत असते, तर ऍक्च्युली आपल्याला डेरिव्हेटिव्ह सांगतं की ती किंमत किती वेगाने कमी होते किंवा ती किंमत किती वेगाने वाढते, हे आपल्याला कोण सांगतं, तर डेरिव्हेटिव्ह सांगतं. तर बघा, शेअर मार्केटमध्ये काय होतं रे, किंमत काय होते शेअर मार्केटमध्ये. किंमत म्हणजे काय बेटा, किंमत म्हणजे काय, ज्याला मनी. तर मनी म्हणजे पैसा किती जास्त वेगाने वाढतो किंवा किती कमी वेगाने तो कमी होत असतो, हे आपल्याला कोण सांगतं, तर डेरिव्हेटिव्ह सांगतं. लक्षात ठेवा. ठीक आहे ना? प्रत्येक मुवमेंटला बघा शेअर मार्केटची किंमत खालीवर होत असते. तर त्यावेळेस ती किंमत किती कमी वेगाने ती किंमत किती किती कमी वेगाने किती कमी वेगाने किती कमी वेगाने कमी होते किंवा किंवा ती किंमत
किती किती जास्त वेगाने किती जास्त वेगाने वाढते, आणि हे दोन्ही पॅरामीटर म्हणजेच आपलं डेरिव्हेटिव्ह आहे. समजलं का? शेअर मार्केट मधली जी किंमत कमी किंवा जास्त वेगाने वाढते त्यालाच आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. लक्षात ठेवा. असे आहेत आपले रिअल लाईफ एक्झाम्पल. तर हे एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्या. लगेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. तर आता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल म्हणजे थर्ड नंबरचं एक्झाम्पल सगळ्यांकडेच असतो, तो म्हणजे आपला मोबाईल. थर्ड नंबरचं एक्झाम्पल काय रे? मोबाईल. मोबाईल. आता काय 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 जण सर मोबाईल मध्ये कुठे डेरिव्हेटिव्ह आहे? बेटा मोबाईल मध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. चेक केलं पाहिजे आपण मोबाईल मध्ये कुठे डेरिव्हेटिव्ह आहे. तर मोबाईल तर आज सगळेजणच वापरतात, सगळेजणच लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सगळेजणच आज मोबाईल वापरतात. तर मोबाईल मध्ये आपल्याला सगळ्यात जास्त गोष्ट आवडते म्हणजे ती कोणती? की आपली बॅटरी नेहमी चार्जिंग राहिली पाहिजे. 100% चार्जिंग असलं की आपल्याला कसं वाटतं चेहऱ्यावरती लगेच स्माइल येते अशी. आणि जर जर बॅटरी 20%, 30% कमी असेल तर काय होतं रे? आपला थोडा मूड ऑफ असतो की आता बॅटरी संपेल, आपली चार्जिंग उतरेल, मग आपण करायचं काय? तर तर तेच बेटा ते एक्झाम्पल म्हणजेच डेरिव्हेटिव्ह आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आपली बॅटरी 100% वरून 100% वरून आपली बॅटरी 100% वरून 70% वरती येते. कुठे येते आपली बॅटरी? 70% येते. येते. म्हणजे जे आपली चार्जिंग आहे, जे आपली बॅटरीचं चार्जिंग आहे, बॅटरीचं मोबाईलची काय रे? थोडक्यात आपण म्हणूया बॅटरी. तर मोबाईलची बॅटरीची जी चार्जिंग चार्जिंग किती कमी वेगाने किती किती कमी वेगाने बघा, किती वेगाने कमी होत आहे बघा. मी काय सांगतोय, 100%वरून 70%वर आली, 70%वरून 60%वरती आली. तर चार्जिंग ज्यावेळेस आपलं कमी होतं, चार्जिंग काय होतं आपलं? चार्जिंग काय झाली? कमी झाली. कमी होत आहे चार्जिंग, कमी होत आहे चार्जिंग. फक्त बघा चार्जिंग तुमची किती वेगाने कमी होत आहे, किती वेगाने कमी होत आहे, किती वेगाने कमी होत आहे, हे आपल्याला कोण सांगतं? तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह सांगतं बेटा त्यावेळेस. समजलं का? सगळ्यांचं आवडतं एक्झाम्पल म्हणजे मोबाईलची बॅटरी आयुष्यामध्ये बाकीचं काही चार्जिंग असो अगर नसो, पण मोबाईलची बॅटरी मात्र चार्जिंग असलीच पाहिजे. तर तुम्हाला बॅटरी ज्यावेळेस कमी होत असते आपली, तर ती किती वेगाने कमी होते हे आपल्याला कोण सांगतं? तर डेरिव्हेटिव्ह सांगतं. लगेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. तर ते बघा, ते म्हणजे कोणतं आहे? 4 नंबरचं एक्झाम्पल. लगेच एक्सप्लेन करून दाखवतो मी. तर सगळेजण पाण्याची टाकी भरतात. येस और नो? आपली पाण्याची टाकी भरता का नाही तुम्ही? पाण्याची टाकी भरता, किंवा आपले कळशी आहे, आपण हंडा पण म्हणतो त्याला, ते पण आपण भरत असतो. तर पाण्याची टाकी जेव्हा आपण भरतो त्यावेळेस प्रति मिनिटाला किती लिटर प्रति मिनिटाला किती लिटर लिटर पाणी वाढत आहे? बरोबर आहे. पाण्याची टाकी भरणार आहे आपण. पाण्याची टाकी काय करणार आहे? टाकी आपण भरणार आहे पाण्याची टाकी. तर प्रति मिनिटाला काहीतरी लिटर पाणी वाढत असेल. प्रति मिनिटाला किती लिटर पाणी वाढतं हे आपल्याला हे आपल्याला हे आपल्याला कोण सांगतं रे? हे आपल्याला कोण सांगतं? तर त्याचा आन्सर असेल डेरिव्हेटिव्ह. कोण सांगतं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह सांगतं बेटा. लक्षात ठेवा इथून पुढे ज्यावेळेस पण तुम्ही पाणी भरत असाल त्यावेळेस प्रति मिनिटाला काही ना काहीतरी पाणी आपलं वाढत असतं. फक्त ते किती वेगाने वाढतं, ते पाणी किती वेगाने वाढतं, ते पाणी किती वेगाने वाढत आहे, तर हे आपल्याला कोण सांगतं? तर डेरिव्हेटिव्ह सांगतं. ठीक आहे. अजून पण आपण एक्झाम्पल बघणार आहोत. सो हे 2 एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्या. आणि बघा, आपल्याला समजून घेऊन शिकायचं आहे. रिअल लाईफ एक्झाम्पल भरपूर ठिकाणी डेरिव्हेटिव्ह आहे बेटा. मी जर सांगत बसलो तर दिवस काय आयुष्य पुरणार नाही. ठीक आहे. सो नोट डाऊन. आता जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे आपलं वेदर, म्हणजे काय रे? तापमान. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे ते आहे तापमान.
तापमान. तर सगळ्यांनाच माहिती आहे तापमान, तापमान. तर दिवसभरामध्ये तापमान कमी जास्त होत असतं. येस और नो? दिवसभरामध्ये तापमान काय होतं? दिवसभरामध्ये तापमान काय होतं रे? तापमान काय होतं आपलं? तापमान काय होतं? जास्त किंवा कमी होतं. जास्त किंवा काय होतं रे? कमी होत असतं. तर ऍक्च्युअल मध्ये जे तापमान आहे ते किती, लक्षात ठेवा, इथं वेग महत्वाचा आहे बरं का, वेग. नुसतं कमी जास्त नाही म्हणायचं, कमी होतं जास्त होतं नाही. तर ते तापमान तुमचं किती वेगाने, किती वेगाने कमी होतं आणि किती वेगाने ते जास्त होतं, किती वेगाने ते कमी होतं आणि किती वेगाने ते जास्त होतं म्हणजेच बदलतं. त्यालाच आपण काय म्हणतो रे? डेरिव्हेटिव्ह म्हणतो. डेरिव्हेटिव्ह आपण असं म्हणत असतो. तर हे बघा, खूप सोपं आहे डेरिव्हेटिव्ह. सुरुवातीला त्याचं मिनिंग समजून घ्यायचं असतं, त्याचा कॉन्सेप्ट काय आहे हे महत्वाचं असतं. नुसतंच आपण डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह करत असतो, पण ऍक्च्युअल मध्ये डेरिव्हेटिव्ह कुठं आहे हे आज मी तुम्हाला पूर्णपणे या लेक्चरमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर रिअल लाईफ एक्झाम्पल जर बघायला गेले तर रिअल लाईफ एक्झाम्पल एवढे आहेत, जर मी सांगायलाच लागलो तर दिवसच काय, आयुष्य पण कमी पडेल. त्यामुळे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी आता तुम्हाला 5 एक्झाम्पल जवळजवळ सांगितलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत. तर असे किती सारे एक्झाम्पल्स आहेत, असे किती एक्झाम्पल आहेत जिथं डेरिव्हेटिव्हचा यूज होतो, हे मला तुम्ही सांगायचं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय असतं, आपण आयुष्य पण जगत असतो. तर आयुष्य आपण ज्यावेळेस जगत असतो त्यावेळेस आपली जी प्रगती असते ती पण आपली कमी जास्त होत असते. येस और नो? आपली जी प्रगती आहे ते टाइमच्या रिस्पेक्टला, म्हणजे काळाच्या रिस्पेक्टला आपली काय होते, प्रगती आपली कमी जास्त होत असते. येस और नो? तर कोणाची प्रगती जास्त असते तर कोणाची प्रगती कमी असते. तर त्यावेळेस तो क्षण असतो, तो पण बेटा काय असतो रे? डेरिव्हेटिव्ह असतो. सो सिंपल वे मध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर डेरिव्हेटिव्ह काय करतो, तर फंक्शनला ब्रेक करतो आणि जो ब्रेक केल्यानंतर तो त्या क्षणाला कसा बदलतो ही शोधण्याची प्रक्रिया म्हणजे काय असेल तर ते डेरिव्हेटिव्ह असतं. तर आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. सो हे सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आणि अशाच आपल्या कॉन्सेप्च्युअल स्टडीला बघा पूर्णपणे एक्झाम्पल सहित, रिअल लाईफच्या एक्झाम्पल सहित डेरिव्हेटिव्ह एक्सप्लेन केलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पुढे जाऊन आपलं मॅथ्स सोपं करायचं असेल किंवा मॅथ्समध्ये आपली डिमांड वाढवायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला फक्त आणि फक्त या चॅनलवरती फायदाच होईल, कारण की मॅथ्स हा फील होणारा विषय आहे.